मिळणे सदर तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहोत. आपल्याला माहिती की पशुधन पर्यवेक्षक ज्याला की लाईव्हस्टॉक सुपरवायझर म्हणून ही जाहिरात आलेली आहे. तर याच्यासाठी एकूण किती पदे आहेत, त्याच्यानंतर याच्यामध्ये फॉर्म कधी भरायचा, दिनांक काय असेल, वय किती आहे, पात्रता काय असणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पात्रता. कारण पात्रताबद्दल बऱ्याच जणांचे SMS आलेले आहेत. अभ्यासक्रम याचा काय असणार आहे, बुक लिस्ट आणि याचे मेंटॉर बॅच आणि टेस्ट सिरीज या सगळ्याबद्दल आपण बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन्स ऑन करा, कारण काही फ्री व्हिडिओसुद्धा तुम्हाला याच्यावर भेटणार आहेत. तर चला आपण सुरुवात करू. तर सगळ्यात प्रथम जर बघायचं तर याचे पदं किती आहे, एक असं आपण अपेक्षा करू की कुठंतरी आता सुरुवात झालेली आहे. अलग लक्षात. तर याच्यामध्ये जे काही पशुधन पर्यवेक्षक आहेत जवळपास याच्यात त्यांनी पदं दिले ते दिले 376 पदं दिले आहेत. वरिष्ठ लिपिक याचे जवळपास 44 पदं दिलेली आहेत. लघुलेखक उच्च श्रेणी ज्याला शॉर्ट हँड ज्यांनी केलेले आहेत त्यांच्यासाठी 2 पदं आहेत. जे शॉर्ट हँड निम्मे श्रेणीमध्ये 3 पदं आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 4 पदं आहेत मित्रांनो. पण याचं जे काही पेमेंट याची जी सॅलरी म्हणू ती खूप छान आहे, त्याच्यामुळं 4 पदं असतील तरी जे इलिजिबल असतील त्यांनी फॉर्म भरून टाका. विविध संवर्गातील विविध पदे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल बघणार आहोत आणि याच्या जे काही टेस्ट सिरीज वगैरे असतील त्याबद्दलही सुद्धा मी सांगणार आहोत. तर आपलं टेलिग्रामचं एक चॅनल आहे, ते चॅनल सरळ सेवा भरतीसाठी ग्रामसेवक, कृषी सेवक, विस्तार कृषी अधिकारी आणि पशु धन पर्यवेक्षक याच्यासाठी ते महत्त्वाचं आहे, ते जॉईन करून घ्या. मी डिस्क्रिप्शन्समध्ये लिंक दिलेली आहे. तर बघा याचे फॉर्म चालू होणार आहेत, ते होणार आहेत उद्यापासून याचे फॉर्म चालू होणार आहेत. अलग लक्षात. याचे फॉर्म उद्यापासून चालू होणार आहेत. त्यांनी सांगितलं की 27/5/2023 म्हणजे 10 वाजल्यापासून ते 11/6/2023 पर्यंत हे फॉर्म भरणार आहेत. सगळ्यात प्रथम ही परीक्षा घेणारे IBPS लक्षात घ्या. आणि IBPS परीक्षा घेणार म्हणजे याचा पॅटर्न सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर IBPSवर ही इथं वेबसाईट दिलेली आहे. याची जी काही डिटेल ॲड आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला मी ऑलरेडी टाकलेली आहे. तर फॉर्म उद्यापासून चालू होणार आहेत. आपल्याला ही जी ॲड आहे कोणत्या डिपार्टमेंटमध्ये, पशुसंवर्धन आयुक्तालय जे महाराष्ट्रामध्ये पुणे इथं आहे, तर या आयुक्तालयाअंतर्गत ही ॲड होणार आहे. ओके. तर नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला की पदं याची किती आहेत, म्हणजे रिझर्वेशन्स वगैरे जर धरून आपण बघितले तर याचं पदं किती आहेत आपल्याला हे बघायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की हे जी आलेली ही गट क मध्ये आलेली परीक्षा आहे. याचं पेमेंट जे सॅलरी म्हणू आपण याला 25,500 ते 81,100 एवढी सॅलरी आहेत. आता ही एकूण पदे म्हणजे जे काही वेगवेगळ्या आपल्या जाती आहेत याच्यानुसार कास्टनुसार हे पदे दिलेत. अनुसूचित जातीसाठी दिलेत 28, अनुसूचित जमातीसाठी दिले तर 20, विमुक्त जातीसाठी 6, भटक्या जाती ब 13, भटक्या जाती क 9, भटक्या जाती ड 4, विशेष मागास प्रवर्ग ज्याला SBC म्हणतो आपण त्याच्यासाठी 6, इतर मागासवर्ग OBC साठी आहेत 74 पदं, खूप चांगले पदं आहेत. आणि जे काही EWS साठी आहेत त्याच्यात 38 पदं आणि अराखीव जे पदं आहेत तर ते अराखीव पदं दिलेले आहेत जवळपास त्यांनी 178, म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी 178 आहेत. आणि याच्यात लक्षात घ्या दिव्यांगासाठी जे आहेत त्यांनी 15 पदं दिले आहेत. तर दिव्यांगामध्ये सुद्धा जे काही वेगवेगळे हे आहेत म्हणजे अस्थि दिव्यांग असेल तर 7, कर्णबधिर असतील तर 8. अलग लक्षात. अशा पद्धतीने ही पदं आहेत. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ही ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले की बा उद्यापासून म्हणजे 27/5/2023 पासून याचा ऑनलाईन परीक्षा म्हणजे याचे फॉर्म फिलअप करणं चालू होत आहेत. आता याची बघा याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बा याची पात्रता वगैरे फीज वगैरे सगळं बघायचं आहे. अमागास म्हणजे की ओपन कॅटेगरीचा जर असं स्टुडंट तर त्याला 1,000 रुपये फी भरायची आहे. मागासवर्गीय असेल तर किंवा मागासवर्गीय म्हणू आपण किंवा त्याला आपण EWS म्हणू, अनाथ, दिव्यांग, माजी सैनिक याच्यासाठी 900 रुपये. अलग लक्षात. त्याच्यासाठी 900 रुपये एवढी फी राहील. अलग लक्षात. आता तुम्ही म्हणसाल सर एवढी फी का, मागच्या जर 2017ची जर आपण ॲड बघितलं तर जवळपास मला वाटते 300-350 रुपये काहीतरी फी होती. तर मित्रांनो ही जी IBPS परीक्षा घेणार आहे तर हे प्रत्येक तुमचं जे काही ह्या असं म्हणजे तुमच्या चेकिंगपासून तर तुमचे इरिसचे घेणं, थंबनेल घेणं या सगळ्या गोष्टी IBPS करणार आहे. त्याचे इंडिव्हिज्युअली चार्जेस त्यांनी त्याच्यात घेतलेले आहेत. अलग लक्षात. त्याच्यामुळं आता कोणतीही सरळ सेवा भरती येईल तर त्याला 1,000 आणि 900 रुपये एवढे चार्जेस लागतील. म्हणजे IBPSच्या बाबतीत तरी आपल्याला माहिती झालं. TCS काय घेते ते नंतर कळलं आपल्याला. अर्ज करण्याची पद्धत सांगितलं आहे की बा ही जी काही वेबसाईट दिलेली आहे IBPSonline.ibpsin या वेबसाईटवर जायचं आणि तुम्हाला अर्ज करायचे तर त्याच्यामध्ये 27 पासून चालू होणार आहेत. अलग लक्षात. म्हणजे याच्या डिटेल यांनी दिलेलं आहे की बा अर्ज वगैरे कसे करायचे आहेत. नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला की सिलेबस याची पात्रता. इथंच खूप जरा
म्हणजे खूप जरा जे काही आपले ॲग्रिकल्चरचे स्टुडंट होते यांनी याच्यामध्ये पात्रता काय आहे तर याच्याबद्दल सगळेजण बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम आहे. तर बघा आपण त्याच्यामध्ये बघू की पात्रता काय राहणार आहे याची. तर मित्रांनो याच्यात याने पात्रता सांगितलं की पहिली पात्रता की उमेदवार हा माध्यमिक शालन परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा, म्हणजे त्याची 10वी जे आपण म्हणतो तर ती 10वी त्याची कंप्लीट झालेली असावी. आणि दिलेलं आहे आणि. आता या आणीमध्ये हे वेगवेगळे याच्यात पॉईंट्स येत आहेत तर ते आपल्याला बघायचे. बघा म्हणजे 10वीची आपण तर आहेच पास. आता त्याच्यानंतर आणि दिलेलं आहे. आणीमध्ये पहिलं दिलेलं आहे की बा पशुसंवर्धन आयुक्ताने चालवलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने चालवलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालवलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण उत्तीर्ण केलेला असावा. अलग लक्षात, म्हणजे पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण हे एक अभ्यासक्रम आहे जे की पशुधन आयुक्त किंवा बाकीचे विद्यापीठ ते रन करत आहेत. तर त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो उत्तीर्ण केलेला असावा. किंवा ह्यो जर उत्तीर्ण केलेला नसेल तर महाराष्ट्र राज्याच्या बघा तर महाराष्ट्र राज्याच्या तांत्रिक परीक्षा मंडळातर्फे किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालवलेला 2 वर्षाचा डिप्लोमा ज्याला की आपण दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम असा हा उत्तीर्ण केलेला असावा. किंवा ह्यो जर उत्तीर्ण केलेला नसेल तर महाराष्ट्र पशुधन विद्यापीठ नागपूर जे मापसू आपण त्याला म्हणतो याच्यामार्फत चालवला येणारा 2 वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका ही एक डिप्लोमा आहे 2 वर्षाचा, हा उत्तीर्ण केलेला असावा. किंवा हाही तुमच्याकडे जर नसेल तर किंवा त्याने सांगितलं आहे महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाची अलग लक्षात किंवा त्या समतुल्य विद्यापीठाची BVSC आणि BVSC अँड ॲनिमल हजबेंडरी ही पदवी धारण केलेली असावी. म्हणजे BVSC आता मग कोण याच्यासाठी पात्रता आहेत. पहिलं तर 10वी हा कॉमन आहे ते तर प्रत्येकाकडे असणार असं आपण हे करू. तर याच्यामध्ये जो काही पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण जो अभ्यासक्रम आहे याचा अभ्यासक्रम ज्यांनी उत्तीर्ण केलेला असेल तो, त्याच्यानंतर ते जर नसेल तर तुमच्याकडे जर 2 वर्षाचा दुग्ध व्यवसाय व व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका आहे तो जो काही डिप्लोमा आहे पदविका तर तो उत्तीर्ण केलेला असला पाहिजे. किंवा ते जर नसलं तर मापसू जे नागपूरचं विद्यापीठ आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याच्यामार्फत एक पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका हा एकता असावा. किंवा हे जर नसेल तर तुमच्याकडं विद्यापीठाची महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाची किंवा त्या समतुल्य असलेली BVSC किंवा BVSC अँड ॲनिमल हजबंडरी ही पदवी धारण केलेली असावी. आता बऱ्याच जणांना इथं ह्या आलं की बस सर आम्ही 10वी पास आहे, म्हणजे ॲग्रिकल्चरवाल्याने जे मला मेसेज टाकले त्यांच्यासाठी की सर आम्ही 10वी पास आहे आणि इथं दिलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाची आपण पदवी असं इथं जर म्हटलं तर लक्षात घ्या. पण इथं त्यांनी BVSC किंवा BVSC अँड ॲनिमल हजबंडरी असं म्हटलेलं आहे. आणि मी अजून याची माहिती घेतली जे की कृषी आपले KVK मध्ये ऑलरेडी BVSC असलेले डॉक्टर्स आहेत किंवा 2017 मध्ये लागलेले पशुधन पर्यवेक्षक आहेत. मी यांना कॉल केला आणि त्यांच्याकडून माहिती घेतली तर त्यांनी सुद्धा मला हे सांगितलं की जनरल BSc ॲग्रिकल्चर ज्यांचं आहेत हे इलिजिबल नसतील. अलग लक्षात, कारण मित्रांनो काय झालेलं आहे की BSc ॲग्रिकल्चरमध्ये म्हणजे पहिल्यांदा काय होतं हे जे आज मापसू तुम्हाला कृषी विद्यापीठ दिसत आहे सॉरी मापसू महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ होतं हे पहिलं एकत्रच होतं म्हणजे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्येच हे होतं आणि ते एक सिलेबस कॉमन रन करत होते. पण नंतर जे काही मापसू सारखं विद्यापीठ नवीन स्थापन झालं आणि ॲग्रिकल्चरचे विद्यापीठ हे वेगळे म्हणजे मापसू हे कृषी विद्यापीठातून बाहेर काढलेले आहेत. अलग लक्षात, बाहेर म्हणजे एक वेगळे विद्यापीठ त्याचे स्थापन केलेले आहेत. पहिले हा कृषी विद्यापीठातच होता. दुसरा प्रॉब्लेम असा की बऱ्याच जणांनी टाकला की सर आम्ही आपल्याला सेमिस्टरला डेअरी सायन्स ॲनिमल आणि म्हणजे SDS जे आपले डिपार्टमेंट आहे ॲनिमल हजबंडरी आणि डेअरी सायन्स हा आपल्याला एक विषय आहे तर चालेल का. तर विद्यार्थी मित्रांनो तो सुद्धा आपल्याला तिथं आपण इलिजिबल दाखवल का नाही तर ते आपल्याला तो उद्या समजेल. पण तुम्ही एकदा अप्लाय करून बघा. पण कृषीचे जे विद्यार्थी आहेत ते इथं अप्लाय करू शकत नाही कारण 2017ला सुद्धा असं झालं होतं. अलग लक्षात, पण तरी सुद्धा एकदा ट्राय करून बघा. ते तुम्ही जर BSc ॲग्रिकल्चर टाकलं तर घेते का. ॲक्च्युअली ते घेणार नाही. अलग लक्षात, ॲक्च्युअली ते घेणार नाही कारण याला जे काही हे मी तुम्हाला डिप्लोमे सांगितलेले आहेत ते प्लस BVSC ॲनिमल हजबंडरी आणि BVSCची जी काही पदवी आहे हीच पाहिजे. अलग लक्षात, म्हणून बऱ्याच जणांनी मला SMS टाकले होते की सर ॲक्च्युअली याचा जो सिलेबस आहे तो आपला जो डेअरीचा सिलेबस आहे सेम तसा आहे पण आपण त्याच्यासाठी इलिजिबल नाही.
तर याच्यासाठी आता मी तर घेतलेली आहे ती माहिती, पण अजून तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जे काही आपलं आयुक्तालय आहे त्यांना कॉल करून विचारू शकता किंवा सरळ सरळ इथं दिलेला आहे. तरीही वाटत असेल तर एकदा अप्लाय करू शकता. अलग लक्षात. तर अशा पद्धतीनं हा संभ्रम जो होता मुलांच्या मनामध्ये, हा मी इथं तुम्हाला जे सांगितलं आहे अशा पद्धतीने, मी सुद्धा याची माहिती घेतली आहे व्हिडिओ बनवण्याच्या आधी. पण तरी सुद्धा जर तुम्हाला वाटत असेल तर उद्या फॉर्म चालूच होत आहेत, आपण बघू शकता. अलग लक्षात. पण याच्यासाठी इलिजिबल होणार नाहीत ॲग्रिकल्चरवाले, कारण याच्या आधी जर 2017मध्ये जर आपण ती परीक्षा बघितली होती तर त्याच्यात सुद्धा इलिजिबल नव्हतो. अलग लक्षात. तर बघा काय आपण याच्यावर तर मी घेतली, पण तुम्हाला वाटत असेल तर जे काही आपण आयुक्तालय त्यांना सुद्धा कॉल करून विचारू शकता. पण हे सरळ सांगितलं यांनी, महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाची पदवी किंवा त्या समतुल्य विद्यापीठाच्या BVSC आणि BVSC आणि ॲनिमल हस्बंडरी ही पदवी पाहिजेत आहे. अलग लक्षात. मग काही कृषी विद्यापीठात जर असतील, म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रात तर नाही आहे, कारण आपल्या महाराष्ट्रात तर BVSC साठी वेगळाच प्रोग्राम केलेला आहे. पण काही जर असतील भारतामध्ये काही युनिव्हर्सिटी जर कृषी विद्यापीठ म्हणजे ज्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहेत पण त्या असे काही कोर्सेस रन करत असतील तर मात्र ते भरू शकतात. पण जर तुमच्याकडे ह्यो जर डिप्लोमा असतील, वरील सांगितलेले जर डिप्लोमा असतील तर 100% तुम्ही तिथं अप्लाय करू शकता. ऑपॉर्च्युनिटी खूप छान आहे, कारण इथं खूप कमी कॉम्पिटिशन्स आहे, इथं खूप कमी कॉम्पिटिशन्स आहे, त्याच्यामुळे ऑपॉर्च्युनिटी छान आहेत. ओके. तर ह्यो संभ्रम आपला दूर झालेला आहे. वयोमर्यादाच्या बाबतीत जर सांगितलं तर वयोमर्यादा जी सांगितली आहे ती सेम आहे. इथं वयोमर्यादा जर 18 वर्ष आणि 38 वर्ष सांगितली आहे. पण जे काही OBC SC ST वगैरे या सगळ्यांसाठी जवळपास 43 वर्षापेक्षा जास्त नसावी. म्हणजे काय सांगितलं की बा महाराष्ट्र शासनाने दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 5 वर्षापर्यंत शिथिल केलेलं आहे. दिव्यांग उमेदवार असतील ते 45 वर्ष, पात्र खेळाडू असतील ते 43 वर्ष. अलग लक्षात. त्याच्यानंतर अनाथ उमेदवार असतील ते 43 वर्ष. अंशकालीन उमेदवाराच्या बाबतीत 55 वर्षापर्यंतचा, म्हणजे बघा 55 वर्षापर्यंतचा इथं यांनी दिलेले आहेत. त्यानंतर सशस्त्र दलात माजी सैनिक वगैरे असतील तर कालावधी 3 वर्ष. विकलांग आणि माजी सैनिकाचं कमाल 45 वर्ष. तर हा त्याला आहे त्यांनी याची वयोमर्यादा. अलग लक्षात. नेक्स्ट याचा सिलेबस याचा जर आपण बघितला तर सिलेबस सेम आहे जो ज्यांनी ऑलरेडी जो सांगितलेला होता याच्यामध्ये. त्या सिलेबसमध्ये पशुधन पर्यवेक्षकसाठी मराठी ठेवलेलं आहे 15 मार्कासाठी. बघा आता मी टेक्निकलचा याच्यातला सिलेबस सांगत आहो. अलग लक्षात. म्हणजे याच्या पशुधन पर्यवेक्षकचा सिलेबस सांगत आहो, कारण याच्यात वरिष्ठ लिपिक वगैरे ही पद आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा मी सांगत आहे. 15 प्रश्न मराठी, 15 प्रश्न इंग्लिश, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, बुद्धिमापन व गणित याच्या संबंधीचे 15 प्रश्न आणि तांत्रिकचे 40 प्रश्न आहेत. तर तांत्रिक जे राहणार आहे ते मराठी आणि इंग्लिश. तर अलग लक्षात. त्याच्यामुळे माझं असं ओपिनियन आहे तुम्ही तांत्रिक इंग्लिशमध्येच करा. तांत्रिक इंग्लिशमध्येच करा, बेस्ट राहील, कारण मराठीत रेफरन्स कमी आहेत. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी तर हे आपल्याला माहिती आहे, मराठी इंग्लिश हे मराठी आणि इंग्लिश. अशा पद्धतीनं आपल्याला याचा जो काही तांत्रिक प्रश्न येतं हे जे काही पदवीचा दर्जा दिलेला आहे त्याच बेसिसवर राहतील. ओके. हे झाला सिलेबस, याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही कोणता फॉर्म भरू शकता. एनी ग्रॅज्युएशन जर असेल तुमच्याकडं तर तुम्ही लिपिक पदाचा फॉर्म भरू शकता, ज्याला टायपिंग मागितलेली नाहीये. तर लिपिक पदासाठी जर बघितलं आपण सिलेबस, त्याच्यात मराठीचे 25 क्वेश्चन्स, इंग्लिश 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी 25 प्रश्न, असे होतील 100 प्रश्न. 100 प्रश्नाचे 200 गुण. आणि तांत्रिक बद्दल तर मी सांगितलेलेच आहे. अलग लक्षात. 15 दोन्ही 30, इकडे 15 दोन्ही 30, इकडे 15 दोन्ही 30 आणि इकडे 40चे 80. अशा पद्धतीनं काय होईल हा सगळा सिलेबस आहे. आता नेक्स्ट बघा काय येतं. नेक्स्ट आहे की तांत्रिकचा अभ्यासक्रम. ऍक्च्युअली हो जो अभ्यासक्रम तांत्रिकचा दिलेला आहे ना, तर आपलं जे काही BSc ॲग्रिकल्चर आहे तर याला सेम अभ्यासक्रम आहे. जसं की इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स स्पीसीज ऑफ द लाईव्हस्टॉक अँड पोल्ट्री, म्हणजे देशातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं पशुधन आणि कुक्कुट पक्ष्यांची माहिती. व्हेरियस इम्पॉर्टंट ब्रीड्स ऑफ कॅटल, बफेलो, शीप, गोट, पिग्स. और ऍक्च्युअली आपण जे BSc ॲग्रिकल्चरला ॲनिमल हस्बंडरीचे ज्या आपले कोर्सेस आहेत तो सगळा सिलेबस इथं कव्हर होते. पण आपलं हे की आपण त्याच्यासाठी क्वालिफाय नाही आहे, पण आपल्याला उद्या समजलंच त्याचं काय आहे. तर ओके. नेक्स्ट आहे किंवा त्यांनी नेक्स्ट या तांत्रिकमध्ये दिलेला आहे बघा, लाईव्हस्टॉक अँड पोल्ट्री ब्रीडिंग, क्रॉस ब्रीडिंग, आर्टिफिशियल इन्सिमिनेशन AI म्हणून, हँडलिंग ऑफ फ्रोझन सिमेन वगैरे ते आहे आपल्याला BSc ॲग्रिकल्चरला झालेला आहे. त्याच्यानंतर लाईव्हस्टॉक हस्बंडरी प्रॅक्टिसेस इन महाराष्ट्र, त्याच्यानंतर डिव्हाइसेस यूज फॉर आयडेंटिफिकेशन द ॲनिमल्स, इम्पॉर्टन्स अँड द रेकॉर्ड किपिंग. अलग लक्षात. हे सगळं दिलेलं आहे. मी लवकरच याच्यावर टेस्ट सिरीज सुद्धा घेऊन येत आहे. याची एक मेंटॉर बॅच सुद्धा मी चालू करत आहे. ज्या असतील त्यांनी माझा खाली नंबर आहे, त्यांनी कॉन्टॅक्ट साधून घ्या. ओके. नेक्स्ट त्यांनी दिलेलं आहे की बा लाईव्हस्टॉक, पोल्ट्री आणि मॅनेजमेंट, फॉडर अँड फीड्स फॉर द लाईव्हस्टॉक अँड पोल्ट्री, कॉमन डिसीजेस फॉर द लाईव्हस्टॉक पोल्ट्री इन महाराष्ट्र, इम्पॉर्टंट स्टॅटिस्टिक इन लाईव्हस्टॉक अँड पोल्ट्री. म्हणजे आत्ताचा 2022 मध्ये जो काही हे आला होता सर्वे आला होता तो खूप महत्त्वाचा आहे.
ते पूर्ण करावं लागेल. त्याच्यावर 100% प्रश्न लागतात चालतील. इम्पॉर्टन्स लाईव्हस्टॉक इन ॲग्रिकल्चर इकॉनॉमी, त्याच्यानंतर मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट हे सुद्धा आहे. व्हाईट रेव्होल्युशन्स काय आहे, मिल्क क्वालिटी इन्स्पेक्शन्स काय आहेत, मिल्क प्रॉडक्ट अँड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. ॲक्च्युअली हा सिलेबस आपल्याला डेअरीला पूर्ण दिलेला आहे. अलग लक्षात, हे सगळ्या नोट्स वगैरे जी काय आपली मेंटॉर बॅच असेल याच्यात सगळं तुम्हाला भेटून जाईल. ओके. नेक्स्ट त्यांनी दिलेला आहे की बा वरिष्ठ लिपिक. तर इथं एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, वरिष्ठ लिपिकसाठी इथं टायपिंग मागितलेली नाही आहे. पद आहे तर 44 म्हणजे एनी ग्रॅज्युएशन्सवाला हे भरू शकतो. तर त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचे 7, जमातीचे 2, विमुक्त जातीचे 2, भटक्या जाती अ ब क ड 2-2, भटक्या जाती ड मध्ये 1, विशेषसाठी विशेष मागास प्रवर्ग 1, इतर मागास प्रवर्ग 8, राखीव जे दिलेले आहेत ते 14 दिलेत. हे सगळं आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहे. अशा पद्धतीने हे तर बऱ्याच मुलांचं होतं की आपण इलिजिबल आहे का. तर ह्यो जो काही यांनी सांगितलं आहे, महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाची पदवी किंवा त्या समतुल्य विद्यापीठाची BVSC किंवा BVSC अँड ॲनिमल हजबंडरी. मलाही आधी हेच वाटलं होतं की बा इथं महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाची पदवी आय थिंक 10वी आणि पदवी असं जर झालं असतं तर आपल्यासाठी खूप छान अपॉर्च्युनिटी होती. बट मी विचारलं आहे, माझ्याकडून मी माहिती घेतलेली आहे, तर आपण इथं नाही आहे इलिजिबल. पण तरी सुद्धा तुम्हाला जर काही माहिती भेटली, अजूनही मला जर काही माहिती भेटली, उद्या कोणी अप्लाय करून जर त्याला जर अप्लाय झालं तर नक्कीच कळवा. आपण तसा एक व्हिडिओ टाकून हे करू. पण मला नाही वाटत, कारण याच्या आधी सुद्धा हीच याची इलिजिबल क्रायटेरिया होता आणि याच्या आधी सुद्धा तो भरलेला गेलेला होता. लवकरच टेस्ट आणि सगळ्या टेस्ट झाला, मेंटॉर बॅच लवकरच आपण याच्यावर चालू करत आहोत. तोपर्यंत आज इथंच थांबू. ओके.